नमस्कार मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रपती, राज्यपाल आणि उपराष्ट्रपतीचे एकदम परीक्षाभिमुख असे मुद्दे बघितलेले होते. तुम्ही ते लेक्चर पाहिले असतील. सो आय होप ते सगळ्यांना समजलेलं असेल. त्यात फक्त ॲडिशन तुम्हाला काय करायचे आहे, प्रेसिडेंटची लिस्ट, प्राईम मिनिस्टर गव्हर्नरची लिस्ट नाही केली तरी चालेल. थोडं लक्षात ठेवा फक्त महत्त्वाचे. आणि उपराष्ट्रपतींची एक लिस्ट करून घ्या. बाकी त्यापेक्षा व्यतिरिक्त नवीन काही करण्याची आवश्यकता नसेल. तर आजच्या सेशनमध्ये आपण बघा कंटिन्यू पुढचा पार्ट बघतो एक्झिक्युटिव्हचा. त्यामध्ये तुलनात्मकच बघणार आहे, तो म्हणजे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री. सो हा टॉपिक एकदम छोटासा आहे. या टॉपिक मधले मुद्दे जे एक्झाम ओरिएंटेड आहेत तेवढे मी तुम्हाला अगोदर प्रायोरिटीवरती कव्हर करतो, किंवा हे पूर्व आणि मुख्य परीक्षेला सुद्धा विचारले गेलेले जास्तीत जास्त पॉईंट्स आहेत आणि त्याच्यामध्ये अजून ऍडिशन काय केली जाऊ शकते याबद्दल आपण आज डिस्कशन करणार आहोत. तर यामध्ये बघा, जेव्हा पंतप्रधान हा शब्द तुमच्या समोर येतो त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, हेड ऑफ गव्हर्नमेंट, किंवा ह्यालाच आपण काय म्हणतो, शासन प्रमुख. कारण की राष्ट्रप्रमुख म्हणून आपण उल्लेख कोणाचा केला होता, राष्ट्रपतींचा. आता शासन प्रमुख, हेड ऑफ द गव्हर्नमेंट, ज्याला आपण अजून काय म्हणू शकतो बघा, डी फॅक्टो. ओके, डी फॅक्टो असं म्हणलं जातं. राष्ट्रपती कोण होता, डी ज्युअर होता. हे शब्द विसरू नका. डी ज्युअर प्रेसिडेंट राष्ट्रपती, डी फॅक्टो प्राईम मिनिस्टर पंतप्रधान. हे तिन्ही रोल पार पाडणारं व्यक्तिमत्व भारतातलं म्हणजे पंतप्रधान. त्या बाजूला दुसऱ्या घटक राज्याचा सुद्धा राज्यप्रमुख म्हणून कोण काम करेल, राज्यपाल करेल. परंतु शासन प्रमुख घटक राज्याचा कोण असेल, मुख्यमंत्री असेल. तसेच डिफॅक्टो राज्य विधिमंडळाचा किंवा राज्य सरकारचा कोण असेल, मुख्यमंत्रीच असेल. आणि तोच असेल शासन प्रमुख सुद्धा. ठीक आहे. सो कम्पॅरेटिव्हली ह्याच्यामध्ये आहेत सगळे पॉईंट. अपवाद असे काही सुद्धा नाहीयेत. जे पीएम ला आहेत तेच सीएम ला आहेत. आणि ते वन बाय वन आपण डिस्कशन करण्याचा प्रयत्न करूयात. बघा, यासाठी आपल्याला जरा दोन आर्टिकलचा रेफरन्स घ्यावा लागतो. एक म्हणजे आर्टिकल नंबर 74, आर्टिकल नंबर 74, आणि दुसरा आहे ते म्हणजे आर्टिकल नंबर 75. ह्या दोन कलमांपैकी एकावरती प्रिलियमला क्वेश्चन ह्या वर्षी येण्याची जास्त शक्यता आहे. सो ह्या दोन कलमांना आपण पुढच्या टॉपिक मध्ये म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळ इथे डिस्कस करणार आहोत. परंतु आता पीएम आणि सीएम बघत असताना थोडं आपल्याला ह्या 74 ला कंपॅरिझन कलम करावं लागतं. ते आर्टिकल नंबर 163. कंपॅरिझन मी कोणासोबत करतोय ते ध्यानात ठेवा फक्त. 74चं 163 सोबत आणि 75चं आर्टिकल नंबर 164, 75चं आर्टिकल 164. तर आता केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळ शिकत असताना या 74 मध्ये 3 उपकलम आहेत. सॉरी, 2 उपकलम आहेत. इथं 2 उपकलम आहेत. तर इथं 3 उपकलम आहेत 163 मध्ये. 75 मध्ये केंद्राच्या बाजूला 6 उपकलम आहेत आणि 164 मध्ये 5 उपकलम आहेत. त्यातले आता एक एक तरतूद आपल्याला या टॉपिक मध्ये बघायची आहे. पहिली गोष्ट, भारताच्या राज्यघटनेमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, संसदीय शासन व्यवस्था जी आहे आपली, संसदीय शासन व्यवस्था जी आपण ब्रिटन कडून घेतलेली होती, या शासन व्यवस्थेचं विशेष असं कुठं स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. ओके, ढोबळमानाने आपण काय म्हणतो फक्त की भारतामध्ये राष्ट्रप्रमुख राष्ट्रपती असेल आणि शासन प्रमुख हा पंतप्रधान असणार आहे. मग या संसदीय शासन व्यवस्थेला समजून घेण्यासाठी आपल्याला ह्या दोन गोष्टींचा म्हणजे ह्या 2 कलमांचा रेफरन्स घ्यावा लागतो. तसाच राज्यामध्ये सुद्धा या 2 कलमांचा रेफरन्स घ्यावा लागतो. मग आर्टिकल 74 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, की राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी, बघा इम्पॉर्टंट आहे, राष्ट्रपतींना सल्ला द्यायचा आहे. आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं ते विधेयकाचा प्रवास बघितला होता आणि त्याच वेळेस मी सांगितलंय की विधेयकाची प्रक्रिया वेगळी आहे आणि सल्ला हा भाग वेगळा आहे. सो मिक्स करू नका. 42व्या घटना दुरुस्तीने राष्ट्रपतींवरती पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांचा सल्ला बंधनकारक केला होता. त्याचा अर्थ तुम्ही त्या विधेयकाला लावू नका. ठीक आहे, विधेयक वेगळी बाब आहे आणि सल्ला वेगळी बाब आहे. सल्ला म्हणजे थोडक्यात म्हणूयात आपण की कार्यकारी अर्थाने आपण बघतो आणि विधेयक म्हटलं कायदेकारी अर्थाने त्याला आपण बघत असतो. तर यामध्ये राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी पीएमच्या नेतृत्वाखालचं, पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालचं एक मंत्रिमंडळ असणार आहे, ज्याला आपण काय म्हणतो, काउन्सिल ऑफ मिनिस्टर. हे तर कॅबिनेट म्हणू नका बरं का. मंत्रिमंडळ हा शब्द इथं असला पाहिजे, कारण की सुरुवातीपासून मंत्रिमंडळ घटनेमध्ये घटनात्मक संकल्पना आहे. आणि जेव्हा आपण घटनात्मक हा शब्द वापरतो त्यावेळी आपल्याला माहित असलं पाहिजे की त्याचा एका कलमामध्ये स्पष्ट असा उल्लेख असला पाहिजे. आणि स्पष्ट उल्लेख असलेली कन्सेप्ट पहिल्यापासूनची जी होती ती म्हणजे मंत्रिमंडळ होती. कॅबिनेट नंतर झाली 44व्या घटना दुरुस्तीने 1978 ला. ठीक आहे, आर्टिकल 352 मध्ये. ते आपण बघूयात पुढे. मग इथं काय म्हणतंय, राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालचं एक मंत्रिमंडळ असेल.
आता तेच तुम्हाला कंपॅरेटिव्हली 163 मध्ये बघायचे. ते कसं तुम्ही बघणार आहे? कुणाला सल्ला द्यायचा? राज्यपालांना. इकडे राष्ट्रपतींना दिला तुम्ही. राज्यपालांना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी सीएम म्हणजे मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालचे एक मंत्रिमंडळ असणार आहे. परंतु राष्ट्रपती आणि राज्यपाल हा टॉपिक आपण शिकलेलो आहे. त्यात तुम्हाला एक गोष्ट जाणवली असेल बघा, ती म्हणजे कोणती? बघा, ती बाब इथं मी ऍडिशन करून देतो तुम्हाला. बघा, राष्ट्रपती आणि प्रेसिडेंट अँड गव्हर्नर ह्याच्यामधला फरक हे कधीच विसरू नका. हे जे तुम्हाला मी सांगतोय ते पहिला फरक आहे. 42व्या घटना दुरुस्तीने प्रेसिडेंट वरती सल्ला, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांचा सल्ला हा बंधनकारक केलेला होता. तर राज्यपालांवरती तो सल्ला बंधनकारक नाही. ठीक आहे, हा पहिला मेजर फरक राष्ट्रपती आणि राज्यपालांमधला. दुसरी गोष्ट, दुसरा फरक काय दोघांमधला? स्वेच्छाधीन अधिकार. स्वेच्छाधीन अधिकार ज्याला आपण काय म्हणतो बघा, कॉमन शब्द सांगतो अजून काय काय. स्वविवेकाधीन अधिकार आणि ह्यालाच आपण डिस्क्रिशनरी पॉवर सुद्धा म्हणतो. डिस्क्रिशनरी पॉवर राष्ट्रपती वापरू शकतात का? नाही वापरू शकत, मात्र राज्यपाल वापरू शकतात. ओके, डोक्यात फिट करून ठेवा 2 वाक्य. 42व्या घटना दुरुस्तीने राष्ट्रपतींना सल्ला बंधनकारक आहे बंधनकारक, मात्र राज्यपालांवरती तो मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा नसेल. इकडे स्वेच्छाधीन अधिकार राष्ट्रपती वापरू शकत नाही, मात्र राज्यपाल वापरू शकतो. एवढा 2 फरक समजला की आता पुढच्या काही गोष्टी तुम्हाला थोड्या सॉर्ट आउट होतील. बघा, मी पुन्हा एकदा त्या स्लाइड वरती जातो. आपण काय म्हणलं की राज्यपालांना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालचं एक राज्य मंत्रिमंडळ असेल, परंतु राज्यपाल सुद्धा ह्या सल्ल्यानुसारच काम करतील. अपवाद फक्त काय मित्रांनो? राज्यपालांचे स्वेच्छाधीन अधिकार. अपवाद स्वेच्छाधीन अधिकार. मग आयोग काय म्हणतं की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये राज्यपालांचे स्वेच्छाधीन अधिकार दिलेले आहेत? तर ते कलम 163 आहे. इज इट क्लिअर? कोणत्या कलमामध्ये राज्यपालांचे स्वेच्छाधीन अधिकार दिलेले आहेत? 163 मध्ये. हे झालं कंपॅरेटिव्हली. आणि दुसरं 75 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, की पीएम ची नेमणूक कोण करतील? राष्ट्रपती. सोबतच त्यांचं जे मंत्रिमंडळ आहे, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, यांची नियुक्ती सुद्धा कोण करतील? राष्ट्रपतीच करतील. ओके, परंतु मंत्र्यांची नियुक्ती करत असताना नेहमी लक्षात ठेवायचं, मंत्र्यांची नियुक्ती करत असताना राष्ट्रपती सल्ला कोणाचा घेतात? पीएमचा. इकडं 164 मध्ये सेम टू सेम आहे. हे 75(1) मधलं मी तुम्हाला सांगितली तरतूद. तशी 164(1) मध्ये काय सांगितलेलं आहे की सीएम ची नेमणूक, ओके, तिकडे पीएम ची होती, इकडे सीएम ची नेमणूक कोण करतील? राज्यपाल. आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती सुद्धा कोण करतील? राज्यपालच करतील. परंतु इतर मंत्र्यांची नियुक्ती करताना सल्ला कोणाचा घ्यावा लागेल त्यांना? मुख्यमंत्र्यांचा. बघा, ही 2 आर्टिकल जर तुम्हाला कंपॅरेटिव्हली समजली तर हा टॉपिक बऱ्यापैकी तुमचा क्लिअर झाला. थोडक्यात काय, मंत्रिमंडळ हे तर तुम्हाला समजलं की घटनात्मक संकल्पना पहिल्यापासून आहे. कॅबिनेट ही पहिल्यापासून घटनात्मक संकल्पना नाहीये. कॅबिनेटला घटनात्मक दर्जा मिळाला 44वी घटना दुरुस्ती 1978 ने आर्टिकल नंबर 352C मध्ये. मग पंतप्रधान असा कुठे उल्लेख लिहिलाय काय तर स्पष्टपणे नाहीये. पंतप्रधान एकटा कधीच नसणार. पंतप्रधानासोबत त्याचं मंत्रिमंडळ असणं कंपल्सरी. मुख्यमंत्र्यासोबत त्याचं मंत्रिमंडळ असणं हे कंपल्शन आहे. मग यामध्ये राष्ट्रपतींना बघा, आता राष्ट्रपतींना पीएमच्या कॉलम मध्ये जे पीएम मध्ये सांगतोय ते आहे असं सगळं सीएम मध्ये कॉमन असणार. ओके, काही फरक ह्याच्यामध्ये नसणार आहे. प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर. पंतप्रधानाच्या नेमणुकीची पद्धत घटनेने निश्चित केलेली नाही. ओके, पीएमच्या नेमणुकीची पद्धत घटनेने निश्चित केलेली नाहीये. म्हणजे घटनेने नाही सांगितलं की पीएम म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली पाहिजे. सो आता ह्याच्यावरून पॉसिबिलिटी वाढतायत की जर एखाद्या व्यक्तीची नियुक्तीची पद्धतच निश्चित नसेल केली तर मग काय काय कंडिशन मध्ये त्याची नियुक्ती केली जाऊ शकते. इज इट क्लिअर? सो इकडे सुद्धा ते कॉमनच लागू होतंय की घटनेने मुख्यमंत्री या पदाच्या नेमणुकीची पद्धत निश्चित केलेली नाहीये. मग राष्ट्रपती या बाजूला, राष्ट्रपती 2 कंडिशन मध्ये, कंडिशन्स किती आहेत? 2. राष्ट्रपती 2 कंडिशन मध्ये कोणत्याही
एका व्यक्तीची नियुक्ती ऍज अ पीएम म्हणून करू शकतात. मग त्या दोन कंडिशन कोणत्या? त्यातली पहिली कंडिशन आहे मित्रांनो ती म्हणजे बघा, पहिली कंडिशन आहे ती म्हणजे जर लोकसभेमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल तर, स्पष्ट बहुमत नसेल असा शब्द पाहिजे इथं. ओके, असलं तर अर्थातच त्यालाच करावं लागणार आहे. परंतु जर एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या पक्षाला म्हणता येईल आपल्याला लोकसभेमध्ये, कारण सरकार स्थापन कुठं करताय तुम्ही? लोकसभेमध्ये. राज्यसभेमध्ये सरकार स्थापन होऊ शकत नाही. मग या लोकसभेत जर एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल तर कुठल्याही एका व्यक्तीची नियुक्ती राष्ट्रपती ऍज अ पीएम म्हणून करू शकतात. ठीक आहे. परंतु त्या व्यक्तीची नियुक्ती ऍज अ पीएम म्हणून केल्यानंतर न समजून घ्या, त्यावेळेस राष्ट्रपती त्याला एक निश्चित कालावधी देऊ शकतात, जसं की 1 महिन्यांचा कालावधी देऊ शकतात. या 1 महिन्यामध्ये त्याने म्हणजे पीएमने काय केलं पाहिजे? विश्वासदर्शक ठराव पारित केला पाहिजे. विश्वासदर्शक ठराव पारित करणं म्हणजे काय? थोडक्यात की आमच्याकडे बहुमत आहे आणि सभागृहाचा आम्ही ते मेजॉरिटीचा जो आकडा आहे सरकार स्थापन करण्यासाठी, फॉर एक्झाम्पल लोकसभेमध्ये 545 पैकी 273 आकडा एवढा पूर्ण करावा लागतोय ना, तर तेवढं मेजॉरिटी आम्ही दाखवू. ह्याचा अर्थच काय की आम्ही विश्वासदर्शक ठराव पारित केला. आणि जर विश्वासदर्शक ठराव पारित केला म्हणजे सरकार जर सक्सेस झालं तर आहे असं सरकार कंटिन्यू काम करेल. परंतु अविश्वासदर्शक ठराव पारित करायला जर पीएम अयशस्वी झाला, त्यांचं मंत्रिमंडळ अयशस्वी झालं, तर मात्र सरकारला राजीनामा द्यावा लागतो. ही ह्या सिच्युएशन मध्ये सांगितलेली एक अशी केस आहे की जिथे तुम्हाला राष्ट्रपतींना कोणत्याही एका व्यक्तीची नियुक्ती ऍज अ पीएम म्हणून करता येऊ शकते. इज इट क्लिअर? एक्झाम्पल सांगू शकतो तुम्हाला बघा. 1979 ला नीलम संजीव रेड्डी ज्यावेळेस भारताचे पीएम होते, प्रेसिडेंट होते, नीलम संजीव रेड्डी म्हणजे कोण? की जे भारताचे बिनविरोध राष्ट्रपती झालेले एकमेव राष्ट्रपती. या नीलम संजीव रेड्डींनी युतीचे नेते चौधरी चरण सिंग यांना या कंडिशन मध्ये पीएम म्हणून नियुक्त केलेलं होतं. ठीक आहे, हे पहिली सिच्युएशन. दुसरी सिच्युएशन काय आहे की जर एखाद्या कार्यरत पीएमचा पदावर असताना अचानकपणे मृत्यू झाला, म्हणजे एखादा पीएम आहे, काम करतोय ना, अचानकपणे त्याची डेथ झाली. आता त्याचं एक्झाम्पल देऊ शकतो आपण जवाहरलाल नेहरू, बरोबर, इंदिरा गांधी. जवाहरलाल नेहरू यांची ज्यावेळेस डेथ झाली त्यावेळेस तात्पुरते म्हणजे आपण काळजीवाहू पंतप्रधान म्हणतो, आपण काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कोणी काम केलेलं होतं? गुलझारीलाल नंदा यांनी केलेलं होतं. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री पीएम झाले. लाल बहादूर शास्त्रींचा सुद्धा आकस्मिकरित्या असा मृत्यू झाला आणि त्यानंतर सुद्धा काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम केलेलं होतं गुलझारीलाल नंदा यांनी. किंवा आपण म्हणू शकतो की जेव्हा इंदिरा गांधींचा 1984 मध्ये मृत्यू झाला त्यावेळेस सुद्धा राजीव गांधी यांनी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम केलेलं होतं. तर दुसरी सिच्युएशन काय सांगते बघा, की जर एखाद्या कार्यरत पीएमचा जर मृत्यू झाला पदावरती असतानाच, तर त्यावेळेस सुद्धा राष्ट्रपती कुठल्याही एका व्यक्तीची नियुक्ती ऍज अ पीएम म्हणून करू शकतात. परंतु इथे एक बाब आहे, इम्पॉर्टंट बाब अशी की इथं मृत्यू कोणाचा झालाय? पीएमचा. सरकारी पक्ष तर अजून सत्तेमध्ये आहेच ना, हे तर कंडिशन आहे ना की सरकारी पक्ष अजून आहे, फक्त पीएम नाही. मग या सिच्युएशन मध्ये, दुसऱ्या सिच्युएशन मध्ये सरकारी पक्षाने जर राष्ट्रपतींना सांगितलं की आम्हाला या व्यक्तीला पीएम करायचंय, सरकारी पक्षाने सांगितलं पाहिजे. सरकारी पक्षाने जर सांगितलं राष्ट्रपतींना की आम्हाला अशा अशा व्यक्तीला पीएम करायचंय, त्यावेळेस सरकारी पक्षाचा निर्णय हा राष्ट्रपतीवरती बंधनकारक असतो. म्हणजेच काय, सरकारी पक्ष जो व्यक्तीचं नाव सुचवेल त्याच व्यक्तीला राष्ट्रपतींना ऍज अ पीएम म्हणून नियुक्ती करावी लागेल. परंतु तो जो पीएम असणार आहे हा पीएम काळजीवाहू असणार आहे. मग काळजीवाहू पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ सुद्धा काळजीवाहूच असणार आहे. मग जनरल सिच्युएशन मध्ये आपण काय म्हणलं होतं की पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांचा सल्ला राष्ट्रपतीवरती बंधनकारक असतो. परंतु आयोग म्हणाल तुम्हाला की काळजीवाहू पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांचा सल्ला राष्ट्रपतीवरती बंधनकारक असतो का? तर 1001% म्हणायचं की बंधनकारक असतो. हे कधीही विसरू नका. ठीक आहे, तर ह्या सिच्युएशन झाल्या पीएमच्या बाबतीमध्ये. इकडे आहे असं सेम आहे बघा, मी तुम्हाला वाक्य रचना करून देतो, तुम्हाला लगेच डोक्यात फिट होऊन जाईल. पहिली कंडिशन काय म्हणते, राज्यामध्ये जर सरकार स्थापन करायचे तर तुम्हाला विधानसभेमध्ये बहुमत असलं पाहिजे. आणि मी पहिल्यापासून सांगतोय लोकसभा इज इक्वल टू विधानसभा, राज्यसभा इज इक्वल टू विधान परिषद.
मग विधानसभेमध्ये इथं काय म्हणणार तुम्ही, विधानसभेमध्ये जर कुठल्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल तर त्यावेळेस राज्यपाल कुठल्याही एका व्यक्तीची नियुक्ती ऍज अ मुख्यमंत्री म्हणून करू शकतात, परंतु त्यांना पुढे जाऊन काय करावं लागेल, विश्वासदर्शक ठराव पारित करावं लागेल. समजतंय. आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये जर एखाद्या कार्यरत सीएमचा, मुख्यमंत्र्यांचा जर पदावर असतानाच मृत्यू झाला तर त्यावेळेस सुद्धा राज्यपाल कुठल्याही एका व्यक्तीची नियुक्ती ऍज अ सीएम म्हणून करू शकतील. हिथं सुद्धा सिच्युएशन तीच आहे बघा, की सरकारी पक्षाने सुद्धा राज्यपालांना जर सांगितलं तर राज्यपालांना त्याच व्यक्तीची नियुक्ती ऍज अ सीएम म्हणून करावी लागते. ठीक आहे. सो बघा, हे दोन इम्पॉर्टंट पॉइंट आहेत पीएम आणि सीएमच्या टॉपिक मधले. समजलं असेल तुम्हाला, अवघड काहीच नाही. मी सांगितलंय सुद्धा तुम्हाला की आता शेवटी फक्त फॅक्च्युअल डेटा फक्त पाठ करा पीवायक्यू मधून, तो सुद्धा कन्सेप्च्युअली या व्यतिरिक्त काही नाही केलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. मग आता पीएम या पदाबद्दल जर सांगायचं झालं तर पीएम हा कुठल्या सभागृहाचा सदस्य असू शकतो असा आयोग प्रश्न विचारेल. पीएम बघा, लोकसभेचा असू शकतो किंवा तो राज्यसभेचा पण सदस्य असू शकतो. ह्याचा अर्थ काय, भारतामधला पीएम हा लोकसभा किंवा राज्यसभा या दोन्हीही पैकी कुठल्याही एका सभागृहाचा सदस्य असला तरीही चालतो. इन केस तो जर दोन्हीही सभागृहाचा सदस्य नसेल, दोन्हीचा पण नसेल, तरी सुद्धा त्याला पीएम म्हणून शपथ दिली जाऊ शकते, परंतु पुढील किती महिन्यांच्या, 6 महिन्यांच्या आतमध्ये त्याला कुठल्याही एका सभागृहाचं सदस्यत्व मिळवणं कंपल्शन राहील. आणि हे जर सदस्यत्व तो मिळवू शकला तरच तो मंत्रिमंडळ आणि त्याचं सरकार काम करणार आहे. पण जर तो सदस्यत्व त्याने नाहीच मिळालं तर पीएम ला राजीनामा द्यावा लागतो, आणि जर पीएमचा राजीनामा दिला असेल तर तो संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. गॉट इट. आहे असं वाक्य तुम्ही कुठे मॅच करू शकता, सीएम मध्ये. काय म्हणतोय आपण, सीएम हा कुठल्या सभागृहाचा सदस्य असू शकतो, विधानसभेचा असू शकतो किंवा विधान परिषदचा पण असू शकतो किंवा दोघांचाही नसू शकतो. मित्रांनो, फक्त त्याला 6 महिन्यांच्या आतमध्ये कुठल्याही एका सभागृहाचं सदस्यत्व घ्यावं लागेल. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे आताच, ते म्हणजे उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेंनी ज्यावेळेस 28 नोव्हेंबर 2019 ला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेस ते कुठल्याच सभागृहाचे सदस्य नव्हते, परंतु मुख्यमंत्री म्हणून काम करत होते. आणि जेव्हा त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम करायला सुरुवात केली त्याच वेळेस नेमकं लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आणि कोरोनाचं वातावरण निर्माण झालं होतं. भरपूर सारे पेशंट सापडत होते. मग अशा परिस्थितीमध्ये राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना विधान परिषदवरती नॉमिनेट केलं. ह्याचा अर्थ तिथं निवडणूक झालेली नव्हती. इथं सदस्यत्व मिळवणं म्हणजे असं काही नाही बरं का की फक्त इलेक्शनच्या माध्यमातून सदस्यत्व मिळालं पाहिजे. त्या व्यक्तीला नॉमिनेट सुद्धा, नामनिर्देशित सुद्धा केलं जाऊ शकतं किंवा तो इलेक्शनच्या माध्यमातून सुद्धा कुठल्याही सभागृहाची एक जागा घेऊ शकतो. हे सुद्धा कॉमन कुठं आहे, सीएम या टॉपिक मध्ये पॉइंट आहेत. ठीक आहे. पुढे आता जेव्हा आपण भारताचा पीएम आणि ब्रिटनचा पीएम ह्याच्यामध्ये कंपॅरिझन करतो, ओके, इंडियाचा प्राईम मिनिस्टर पंतप्रधान आणि ब्रिटनचा पंतप्रधान, ह्या दोघांमध्ये फरक काय आहे, दोघांमध्ये फरक काय. आताच मी तुम्हाला सांगितलं पीएम मध्ये की भारताचा पीएम हा लोकसभेचा सदस्य असू शकतो, राज्यसभेचा पण असू शकतो, या दोघांचाही नसू शकतो. फक्त 6 महिन्यांच्या आतमध्ये सभागृहात तुम्हाला सदस्यत्व कोणत्याही एका मिळवावं लागेल. हे आताच आपण कंडिशन बघितली. पण ब्रिटनमध्ये मात्र थोडा फरक आहे. ब्रिटनमध्ये जो पीएम असतो का हा कंपल्सरी म्हणजे तिथं काहीच ऑप्शन नाही दुसरा. ब्रिटन मधला पीएम हा कंपल्सरी हाऊस ऑफ कॉमन्स या सभागृहाचा सदस्य असला पाहिजे, चाच असावा. म्हणजेच काय, तिथे हाऊस ऑफ लॉर्ड्स जे दुसरं सभागृह आहे त्याचा सदस्य ब्रिटनमध्ये पीएम होऊ शकत नाही. मग असं कंपॅरेटिव्हली आयोग प्रश्न विचारू शकतं. आता हे साधं सिंपल लँग्वेज मध्ये झालं तुमच्या पुस्तकातल्या. आता आपल्या भाषेमध्ये थोडं समजून घेऊयात. ठीक आहे. आता आपल्या भाषेत जर समजून घ्यायचंय तर तुम्हाला अजून थोडे एक स्टेप पुढे जावं लागेल आणि पुढच्या टॉपिकची तयारी आताच करावं लागेल. जसं की बघा, आपण भारतीय राज्यघटनेमध्ये अभ्यास करत असताना इतर काही देशांचे जरा तुलनात्मक अभ्यास करतो. विशेषतः त्याच्यामध्ये अमेरिकेचा अभ्यास करतो, ब्रिटनचा एक आपल्याला वारंवार रेफरन्स येतो आणि आपल्या भारताचा एक रेफरन्स येतो. किंवा असं म्हणूयात आपण सुरुवातीलाच भारत लिहूयात म्हणजे तुम्हाला थोडं समजायला पण सोपं पडेल.
ओके, हे बघा किती सिंपल मी सांगतो तुम्हाला. भारतामध्ये जे कायदे मंडळ आहे का, कायदे मंडळ, त्याचं नाव, कायदे मंडळाचे नाव, कायदे मंडळाचं नाव म्हणजे काय, जे देशासाठी कायदे बनवतोय त्याचं नाव. त्यानंतर ना त्या कायदे मंडळाची 2 सभागृह असतात. त्यातलं पहिलं सभागृह, ओके, किंवा त्याला आपण तात्पुरते सभागृह म्हणतो, किंवा त्याला आपण अजून काय म्हणू शकतो, अस्थायी सभागृह, किंवा त्याला आपण लोअर हाऊस असंही म्हणतो. ही 4 नावं तुलनात्मक माहित असू द्या. फक्त आपण तात्पुरतं एवढंच माहित असतं आपल्याला, कायमस्वरूपी एवढंच माहित असतं, पण त्यालाच पहिले सभागृह, तात्पुरते सभागृह, अस्थायी सभागृह म्हणजे टेम्पररी, आणि लोअर कनिष्ठ सभागृह. ठीक आहे. तसंच दुसरं सभागृह, त्यानंतर तात्पुरते म्हणजे स्थायी सभागृह, कायमचे सभागृह आणि अप्पर हाऊस. हे मी का तुम्हाला कंपॅरिझन सांगतोय, कारण की हिथच तुमच्या भरपूर सारे कन्सेप्ट क्लिअर होतात मित्रांनो. आता बघा तुम्ही, भारतामध्ये कायदे मंडळाचं नाव काय आहे, संसद, जे कायदे करते देशासाठी. या संसदेचं पहिलं सभागृह किंवा लोअर हाऊस कनिष्ठ सभागृह कोणता आहे, लोकसभा. आणि अप्पर हाऊस किंवा कायमचं सभागृह किंवा स्थायी किंवा दुसरं सभागृह जे आहे हे राज्यसभा आहे. मग भारताच्या लोकसभेला इतर देशांच्या कोणत्या सभागृहासोबत तुलना करायची, मग त्यातला पहिला देश तुम्हाला मी सांगतोय अमेरिका. अमेरिकेच्या कायदे मंडळाचं नाव काय आहे, काँग्रेस. जशी आपल्या भारताची संसद तशी अमेरिकेची काँग्रेस. त्या काँग्रेसचं पहिलं सभागृह किंवा त्या काँग्रेसचं लोअर हाऊस कोणतं आहे, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. आणि कायमचे किंवा तिथलं जे वरिष्ठ सभागृह आहे ते म्हणजे कोणतं आहे, सिनेट, अमेरिकेमधलं सिनेट. हेच जर तुम्ही ब्रिटनमध्ये आला तर तिथल्या सुद्धा कायदे मंडळाला संसदच म्हणलं जातं. तसंच तिथलं कनिष्ठ सभागृह कोणतं आहे, जसं भारताचं लोकसभा तसं तिथं हाऊस ऑफ कॉमन. आणि वरिष्ठ सभागृह जसं भारताचं राज्यसभा आहे तसं तिथं हाऊस ऑफ लॉर्ड्स. हे का लिहून दिलं तर आता माझ्या प्रश्नांची जरा थोडी रचना समजून घ्या मी काय म्हणतोय. भारताचा पीएम काय म्हणलो होतो आपण, भारताचा पीएम. अमेरिकेत तर पीएम पदच नाहीये. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पद्धत आहे, कारण की तिथं अध्यक्षीय शासन व्यवस्था आहे. संसदीय शासन व्यवस्था भारतात आणि ब्रिटनमध्ये आहे. आपण ब्रिटन कडूनच ही व्यवस्था फॉलो केलेली आहे. आता पॉइंट काय सांगतोय की भारतातला जो पीएम आहे हा लोकसभेचा सदस्य असू शकतो किंवा राज्यसभेचा पण असू शकतो. म्हणजेच काय, आता दुसऱ्या वाक्यांमध्ये भारताचा पीएम हा संसदेच्या पहिल्या सभागृहाचा सदस्य असू शकतो किंवा दुसऱ्याचा असू शकतो, तात्पुरत्याचा असू शकतो किंवा कायमस्वरूपीचा असू शकतो, अस्थायीचा असू शकतो किंवा स्थायीचा असू शकतो, कनिष्ठचा असू शकतो किंवा वरिष्ठचा असू शकतो, किंवा दोघाचाही नसला तरी पण चालेल. फक्त 6 महिन्यांच्या आतमध्ये ह्या दोघांपैकी त्याला कुठलं तरी एक सदस्यत्व घ्यावं लागेल. तेच जर तुम्ही ब्रिटनमध्ये, आता आपण जे पाठीमागचं वाक्य बघितलं होतं तर त्यामध्ये मी काय म्हणलं होतं की ब्रिटनचा पीएम हा कंपल्सरी कुठला पाहिजे, हाऊस ऑफ कॉमनचा सदस्य पाहिजे. हाऊस ऑफ लॉर्डचा सदस्य ब्रिटनचा पीएम बनू शकत नाही, कारण हाऊस ऑफ लॉर्ड जे आहे ना हे ब्रिटनमध्ये सुप्रीम कोर्ट म्हणून काम करतं. ओके, ब्रिटनमध्ये हे सुप्रीम कोर्ट म्हणून काम करतं. विशेषतः आता हेच वेगळ्या अँगलने प्रश्न कसे विचारतील बघा, की ब्रिटनचा पीएम हा कंपल्सरी तिथल्या संसदेच्या पहिल्या सभागृहाचा सदस्य असला पाहिजे, बरोबर. तिथल्या संसदेच्या तात्पुरत्या सभागृहाचा सदस्य असला पाहिजे, चाच सदस्य असला पाहिजे, अस्थायी सभागृहाचा सदस्य असला पाहिजे, किंवा तिथल्या कनिष्ठ सभागृहाचाच सदस्य असला पाहिजे. समजलं आयोगाची स्ट्रॅटेजी, आयोगाची लँग्वेज. कसाही क्वेश्चन येऊ द्या तुमचा तो चुकणार नाही. हे आपण थोडं कम्पॅरेटिव्हली बघितलं, एकदम शॉर्ट मध्ये तुम्हाला मी व्यवस्थितपणे कव्हर करून दिलेलं आहे. असं काय नाही की कंटेंट तुमचा मी स्किप वगैरे केला. जेवढं लागतंय तुम्हाला, जेवढं परीक्षेला येणार आहे तेवढं तर तुम्हाला मी हमखास देतोय मित्रांनो. आणि असं नाही की फक्त पूर्व परीक्षा, हे मुख्य परीक्षेला पण तुम्हाला कामाला पडणार आहे. त्याच्यामुळं हे अजिबात स्किप करू नका. काय हरकत नाही, लेक्चर एकदा नीट बघा शांतपणे, आपोआप तुम्हाला पेपरला सगळ्या गोष्टी रिकॉल होण्याची शक्यता आहे. मग बघा, ह्या वाक्याला मी फक्त अनालिसिस करून दिलं तुम्हाला की भारतातला पीएम आणि ब्रिटन मधला पीएम ह्याच्यामधला फरक. ठीक आहे, सीएम बद्दल सुद्धा आपण पीएम प्रमाणेच डिस्कशन केलेलं आहे. त्यानंतर ना पुढे पीएम, पंतप्रधानाला शपथ कोण देतो,
हे माहित असू द्या तुम्हाला. शपथ, शपथ ह्यांना कशाप्रमाणे मिळते? तिसऱ्या परिशिष्टाप्रमाणे. त्या टॉपिक मध्ये सांगितलंय मी राष्ट्रपती राज्यपाल मध्ये की अशी 3च पद आहेत ज्या पदांचा नमुना एका विशिष्ट कलमामध्ये आहे. असे कोणते कोणते? राष्ट्रपती 60, उपराष्ट्रपती 69 आणि राज्यपाल 159. बाकी कार्यकर्ते सगळे परिशिष्ट क्रमांक 3 नुसार. शपथेच्या पॉइंट मध्ये काय मुद्दे ध्यानात ठेवायचे तुम्हाला? त्यांना म्हणजे कोणाला? पीएम. आता बघतोय टॉपिक म्हणजे त्यांना पीएम म्हणून शपथ दिली जात नाही. बघा, त्यांना पीएम म्हणून शपथ दिली जात नाही. त्यांना शपथ केवळ मंत्री म्हणून दिली जाते. केंद्रीय मंत्री. त्यांना शपथ केवळ केंद्रीय मंत्री म्हणूनच दिली जाते. आणि केंद्रीय मंत्री म्हणून त्यांना 2 शपथा मिळतात. पहिली शपथ त्यांना त्यांच्या पदाची मिळते आणि दुसरी शपथ त्यांना त्यांच्या गोपनीयतेची मिळते. ओथ ऑफ सिक्रेसी ज्याला आपण म्हणतो, ओथ ऑफ प्रायव्हसी ज्याला आपण म्हणतो. सो पद कोणतं आहे त्यांचं? केंद्रीय मंत्री. पीएम म्हणून त्यांना शपथ मिळते का? नाही. किंवा त्यांना गोपनीयतेची शपथ मिळते. मग इतर मंत्र्यांना सुद्धा 2 शपथ दिल्या जाणार. एक तर त्यांच्या पदाची, एक मंत्री म्हणून, आणि दुसरी म्हणजे त्यांच्या गोपनीयतेची. आणि या सर्व शपथ दिले जातात परिशिष्ट क्रमांक 3 नुसार. आणि हा शपथ कोण देतो? राष्ट्रपती. राष्ट्रपती नसेल तर राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्ये जो व्यक्ती असेल तो व्यक्ती तिथे शपथ देणार आहे. हे तुम्ही सीएम मध्ये कसं कम्पेअर करणार? की सीएमच्या शपथेमध्ये ह्यांना सुद्धा शपथ परिशिष्ट क्रमांक 3ऱ्या शेड्यूल प्रमाणेच मिळेल. ओके, 3ऱ्या अनुसूचीप्रमाणेच मिळेल. सेम टू सेम त्यांना सीएम म्हणून शपथ दिली जात नाही. ओके, सीएम म्हणून शपथ दिली जात नाही. त्यांना केवळ राज्य मंत्रिमंडळाचा एक मंत्री म्हणून शपथ दिली जाते. ओके, मंत्री म्हणूनच दिली जाते. आणि त्यांना सुद्धा 2 शपथ दिल्या जातात. एक म्हणजे त्यांना त्यांच्या पदाची शपथ आणि दुसरी म्हणजे त्यांना त्यांच्या गोपनीयतेची शपथ. आणि ही शपथ कोण देतं? राज्यपाल. कारण केंद्रामध्ये राष्ट्रपती देतोय ना, राज्यामध्ये राज्यपाल देईल. आणि तो नसेल तर त्यांच्या गैरहजेरीमध्ये एखादा उपस्थित असेल व्यक्ती तरी तो शपथ इथं देऊ शकतो. पण सहसा राज्यपाल आणि राष्ट्रपती शपथ देत असतात. हे ह्यांच्या शपथेचे पॉइंट झाले. त्यानंतर ना या दोघांचे वेतन आणि भत्ते हे सुद्धा माहित असतं तुम्हाला. पंतप्रधानाला विशेष असं काय म्हणतात त्याला, पीएम ला ऍज अ पीएम म्हणून वेतन मिळत नाही. त्यांना संसद सदस्य एवढंच वेतन मिळतं. संसद सदस्याप्रमाणेच त्यांना वेतन मिळतं. आणि त्यांचं वेतन आणि भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाचा आहे? संसदेचा. संसदेचा अधिकार आहे. राष्ट्रपतींचा अधिकार नाही मित्रांनो. इथं आयोग राष्ट्रपती देऊ शकतं, तर हा अधिकार संसदेचा आहे. तेच जर तुम्ही सीएम मध्ये बघितलं तर त्यांना सुद्धा सीएम म्हणून कुठलंच वेतन, पगार वगैरे मिळत नाही. त्यांना राज्य विधिमंडळाचे जे सदस्य असतात त्याप्रमाणेच वेतन आणि भत्ते मिळतात. आणि त्यांचे वेतन आणि भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? राज्य विधिमंडळाला. राज्य विधिमंडळाला. ठीक आहे, तर हे पॉइंट कधीही विसरू नका. याच्यामध्ये कितीही क्वेश्चन, कितीही किचकट येऊ द्या, तुम्हाला जरा थोडं समजून घ्यायचं आहे आणि थोडं रिवाइज करायचं आहे. बाकी क्वेश्चन तुमचे अजिबात चुकणार नाहीयेत. त्यानंतर ना पीएम आणि सीएम मधले अजून तुम्हाला 3 इम्पॉर्टंट असे पॉइंट सांगतो की जे तुम्हाला परीक्षेमध्ये कन्फ्युज करू शकतात. बट या लेक्चर नंतर मात्र कधीच कन्फ्युज करणार नाहीत. ठीक आहे, पीएम आणि सीएम चे काही पॉइंट्स. पहिला पॉइंट आहे पीएम राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करतात. बघा, मी टिक मार्क केलं, ह्याचा अर्थ यस. पीएम राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करतात. आणि काल परवाच सांगितलं तुम्हाला, जो व्यक्ती राष्ट्रपतींच्या मर्जीने पद धारण करतो त्याला त्याच्या पदावधीची सुरक्षा असते का? त्याला त्याच्या पदावधीची सुरक्षा कधीच प्रदान केलेली नसते. ठीक आहे, तसेच त्यांचा पदावधी निश्चित आहे का? नाही. जवळपास कुठलाच घटनेतला पदावधी निश्चित नाही मित्रांनो. प्रश्न आहे फक्त त्यांच्या पदावधीच्या सुरक्षेचा. त्यामुळे पीएम ला त्यांच्या पदावधीची सुरक्षा नाही. अर्थातच तुम्ही इकडे सीएम मध्ये कसं म्हणणार की सीएम कोणाच्या मर्जीने पद धारण करतात? राज्यपालांच्या. राज्यपालांची मर्जी. यस. जर राज्यपालांची मर्जी असेल तर पदावधीची सुरक्षा असेल का?
तुम्हाला लगेच प्रश्नाचं उत्तर जमलं पाहिजे. पदावधीची सुरक्षा नसेल आणि यांचा सुद्धा पदावधी निश्चित केला असेल का? यांचाही पदावधी निश्चित केलेला नसेल. बस संपला पॉइंट. हितच वाक्य आपण काय करतो, हे पाठ करतो आणि हे पाठ केल्यामुळे काय होतं, परीक्षेत गेल्यानंतर न चुकतं. मग मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलोय की जिथं राष्ट्रपतींची मर्जी तिथं पदावधीची सुरक्षा डोळे झाकून नाही म्हणायचं, आणि जिथं पदावधीची सुरक्षा असेल तिथं राष्ट्रपतींची मर्जी नसेल. पदावधीची सुरक्षा आहे किंवा नाही हे कसं ठरवायचं, त्यांना पदावरून दूर कसं केलं जातं. राज्यपालाला बघा तुम्ही, राष्ट्रपती म्हणला चल दुसऱ्या राज्यात जा दुसऱ्या दिवशी, त्याला जावंच लागेल. पण जर राष्ट्रपती म्हणले एका हायकोर्टातून दुसऱ्या हायकोर्टात न्यायाधीशाला लगेच जा, नाही जाऊ शकत ना. किंवा त्याला घरी बसवू शकतात का? नाही बसवू शकत. त्यासाठी एक प्रोसिजर फॉलो करावी लागेल. त्यामुळे त्यांना सिक्युरिटी ऑफ टेन्युअर आहे, पदावधीची सुरक्षा आहे. ठीक आहे, हे झाले पीएम आणि सीएम मधले काही पॉइंट्स. आता त्यानंतर ना आपल्याला बघायचं आहे या दोघांचे अधिकार. त्यानंतर या दोघांचे अधिकार बघूयात आपण. अधिकार सुद्धा सोपे आहेत. या अधिकारांवरती प्रश्न कुठं कुठे येऊ शकतात हे आपण प्रॉपरली प्रेडिक्ट केलेलं होतं त्याच्या अगोदर सुद्धा, आणि इथून पुढे सुद्धा आपण जे प्रेडिक्ट करतोय त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. बघा मित्रांनो, अधिकारामध्ये जर बघितलं तर थोडे पीएमचे अधिकार अगोदर बघूयात आपण. पीएमचे, मग पीएमचे जर तुम्हाला समजले तर आपोआप सीएमचे समजून जाणार आहेत. सेपरेट वाचायची आवश्यकता पडली का आपल्याला सीएम? नाही. 3 स्वरूपाचे अधिकार असतात बघा यांचे. एक म्हणजे मंत्रिमंडळाच्या संदर्भात, मंत्रिमंडळ संदर्भात. दुसरं म्हणजे राष्ट्रपतीच्या संदर्भात. आणि सभागृहाच्या संदर्भात. हेच सीएम ला कसं असणार आहे? राज्य मंत्रिमंडळाच्या संदर्भात, राज्यपालांच्या संदर्भात आणि सभागृहांच्या संदर्भामध्ये. हिथं मी आयएमपी हा पॉइंट करून देतोय, हिथलं कलम विसरू नका. राष्ट्रपतींच्या संदर्भामध्ये पंतप्रधानाचं काम आर्टिकल किती मध्ये सांगितलेलं आहे? 78 मध्ये सांगितलेलं आहे. आर्टिकल 78 मध्ये सांगितलं आहे. आणि हे जर सीएमचं तुम्ही राज्यपालाच्या संदर्भात कर्तव्य किंवा काम जर विचारलं तर आर्टिकल नंबर 167 विसरायचं नाही. परीक्षेला विचारलं गेलेलं आहे, प्रेडिक्ट केलं आपण. आर्टिकल 167च इथं असेल. सीएमचं राज्यपालांच्या संदर्भामधलं काम आणि राष्ट्रपतींच्या संदर्भामधलं पीएमचं काम आर्टिकल 78 मध्ये असेल. मग आता मंत्रिमंडळाच्या संदर्भामध्ये पंतप्रधानाची कोणती कोणती कामं असतात बघा. पहिली गोष्ट, पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या जेवढ्या काही सगळ्या बैठका होतात या बैठकांचं अध्यक्षस्थान भूषवत असतो. अध्यक्षस्थान, ठीक आहे. तसंच मंत्र्यांची नेमणूक कोण करते? गडबड करू नका. ओके, मंत्र्यांची नेमणूक कोण करतोय? 75 नुसार मंत्र्यांची नेमणूक कोण करतोय? राष्ट्रपती. 164 नुसार राज्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतोय? राज्य विधिमंडळाच्या. आर्टिकल 164 नुसार राज्यपाल. पण इथं आपण काय म्हणतोय? मंत्र्यांमध्ये खातेवाटप कोण करतो असा प्रश्न जर आला तर तो स्वतः पीएम करतो बरं का, राष्ट्रपती करत नाहीत. कोणाला कोणतं खाते द्यायचं हे ठरवतो कोण? पीएम ठरवतो. राज्यामध्ये सुद्धा मंत्र्यांमध्ये खातेवाटप करायचं काम कोणाचं असेल? मुख्यमंत्र्यांचं. परंतु नियुक्ती करायचं काम कोणाचं असेल? राज्यपालांचं. गॉट इट. तसंच एखाद्या मंत्र्याचा राजीनामा ते राष्ट्रपतींना सांगून घ्यायला लावू शकतात. एखादा मंत्री खूपच विरोधात बोलतोय सरकारच्या, तर काय म्हणू शकतील पीएम? राष्ट्रपतींना कार्यकर्त्याचा तुम्ही डायरेक्ट राजीनामा घ्या. ठीक आहे, समजून घ्या. आता इथं पॉइंट काय माहितीये का? जर मंत्र्याने जर राजीनामा दिला तर काय फरक पडतो? आणि स्वतः पीएमने जर राजीनामा दिला तर काय फरक पडतो? मंत्र्यांनी राजीनामा दिला तर त्याचा मंत्रिमंडळावरती काहीही परिणाम पडत नाही. काहीच परिणाम पडत नाही. कारण की एक व्यक्ती गेला ना, मंत्रिमंडळ तर अजून आहे. व्यक्ती गेला म्हणून काय झालं? मंत्रिमंडळ अजून आहेच ना. परंतु जर पीएमने म्हणजे पंतप्रधानांनी जर राजीनामा दिला तर मंत्रिमंडळावरती त्याचा परिणाम पडतो. ह्याचाच अर्थ काय की पीएमचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. पीएमने राजीनामा दिल्यानंतर ना परत सेपरेट एखाद्या मंत्र्याला जाऊन राजीनामा देण्याची आवश्यकता नसते. आणि यांची नियुक्ती कोणी केली? राष्ट्रपतींनी. तर यांना राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो? राष्ट्रपतींकडेच द्यावा लागतो. हा पॉइंट माहित असू द्या.
त्यानंतर ना राष्ट्रपतीच्या संदर्भामध्ये त्यांची काही काही कामं आहेत बघा. जसं की इथं प्रश्न विचारतील तुम्हाला की मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपती यांच्यामधला दुवा म्हणून कोण काम करतो? स्वतः पीएम करतो. कारण की काउन्सिल ऑफ मिनिस्टर एका बाजूला आहे त्याचं, दुसऱ्या बाजूला प्रेसिडेंट आहे. या दोघांमध्ये काम कोण करेल? दुवा म्हणून, या दोघांना जोडण्याचं काम म्हणून कोण काम करेल? पीएम करेल. आणि राष्ट्रपती संघराज्याच्या बाबतीमध्ये, आता सोडून द्या संघराज्याच्या बाबतीमध्ये, आपल्या भाषेत समजून घ्यायचंय म्हणजेच काय, देशाच्या बाबतीमध्ये राष्ट्रपती देशाच्या बाबतीत जी काही माहिती मागवल, ओके, माहिती मागवल ती पुरवणे हे कलम 78 नुसार पंतप्रधानाचं कर्तव्य राष्ट्रपतीच्या संदर्भामध्ये आहे. प्रश्न येऊन गेलाय, परत येऊ शकतो. देशाच्या बाबतीतली कुठलीही म्हणजे कुठलीही माहिती असू द्या, ती जर पीएम ला मागितली तर पीएमने ती कळवणं हे पीएमची ड्युटी आहे, असं आर्टिकल 78 मध्ये सांगितलेलं आहे. किंवा एखाद्या मंत्र्याचं म्हणणं जर सभागृहाच्या समोर मांडायचंय असं जर राष्ट्रपतींनी पीएमला सांगितलं तर पीएमने त्याची व्यवस्था करणं हे सुद्धा पीएमचं कर्तव्य 78 नुसार आहे. आता हेच कम्पॅरेटिव्हली आपण मुख्यमंत्र्याच्या बाबतीत कसं बघणार आहे बघा. इकडे तर आहे असं सेम, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा. एखाद्या राज्य मंत्र्याने जर राजीनामा दिला त्याचा काही परिणाम पडत नाही. तसंच राज्यपालांच्या संदर्भामध्ये कर्तव्य मुख्यमंत्र्यांचं 167 मध्ये सांगितलेलं आहे, 167 मध्ये. यानुसार सांगितलेलं आहे की घटक राज्याच्या बाबतीतली कुठलीही माहिती राज्यपाल मागेल ती माहिती देणं हे मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य असतं. गॉट इट? हे कधीही विसरू नका. त्यानंतर ना पुढचं आहे सभागृहाच्या संदर्भामध्ये पीएमचं काम आणि सीएमचं काम. पहिली गोष्ट, दोघांकडे पण एक कॉमन गोष्ट एक ध्यानात ठेवा, पीएम आणि सीएम. बघा, पीएम आणि सीएम ज्या सभागृहाचे सदस्य असतात त्या सभागृहाचे सभागृह नेता म्हणून ते काम करतात. बघा, लीडर ऑफ हाऊस म्हणून कोण काम करतात? पीएम आणि सीएम. कारण की पीएम लोकसभा राज्यसभेचा पण असू शकतो, सीएम विधानसभा विधान परिषदचा पण असू शकतो. मग ते कुठल्या सभागृहाचे, ज्या सभागृहाचे असतील त्या सभागृहाचा सभागृह नेता म्हणून ते स्वतः काम करतात आणि दुसऱ्या सभागृहामध्ये एखाद्या मंत्र्याची नियुक्ती ऍज अ सभागृह नेता म्हणून ते करतात. मग सभागृहाचा नेता म्हणून त्यांच्याकडे कोणती कोणती जबाबदारी असते बघा. सभागृहामध्ये कोऑर्डिनेशन व्यवस्थितपणे राहिलं पाहिजे, किंवा सभागृहामध्ये व्यवस्थितपणे कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन झालं पाहिजे. सभागृहामध्ये पीठासीन अधिकाऱ्याला सुद्धा थोडी मदत करायची काम करत असताना. तर हे त्यांचे कर्तव्य आणि त्यांचे अधिकार आहेत. ठीक आहे, हे पीएम आणि सीएमचे दोघांकडे कॉमन आहेत. फक्त एवढं ध्यानात ठेवा, ते ज्या सभागृहाचे सदस्य असतात त्या सभागृहाचे सभागृह नेता म्हणून काम करतात. सभागृह नेता हे आपलं घटनात्मक पद नाही. सभागृह नेता हे घटनात्मक पद नसेल, हे विसरू नका. मग इतर बाबींमध्ये तुम्ही आता इकॉनॉमी सारख्या भागात जर शिकला असाल तर नीती आयोग तुम्ही बघितला असेल, एक नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नॅशनल इन्स्टिट्यूशनच म्हणायचं, फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. या नीती आयोगाचे अध्यक्ष स्वतः कोण असतात? पीएम असतात. तसंच राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? सीएम असतात. ओके, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष सीएम, नीती आयोगाचे अध्यक्ष पीएम. पीएम राष्ट्रीय एकात्मता परिषद याचे सुद्धा अध्यक्ष असतात बरं का. पीएम हे राष्ट्रीय एकात्मता परिषदचे अध्यक्ष असतात. आणि विशेषतः आंतरराज्य परिषद जे आहे आर्टिकल नंबर 263 नुसार आपल्याला केंद्र राज्य संबंध या टॉपिक मध्ये बघायची. आंतरराज्य परिषदचे अध्यक्ष सुद्धा कोण असतात? पीएम असतात. मात्र त्या आंतरराज्य परिषदचे सदस्य पाळीपाळीने म्हणजे दर एका वर्षांनी कोण असतात? सीएम असतात. एकंदरीत पीएम आणि सीएम यांच्याबद्दलचे प्री आणि मेन्सचे जवळपास सर्व पॉइंट मी तुमचे कव्हर करून दिलेले आहेत. हे पॉइंट अजिबात विसरू नका. जवळपास फक्त 40 मिनिटांचं लेक्चर झालं आपलं, परंतु या लेक्चर मधून तुम्हाला एकही प्रश्न चुकणार नाही. फक्त लेक्चर शांतपणे ऐका आणि क्वेश्चन सोडवा. बाकी नवीन काही करण्याची आवश्यकता नसेल. फक्त आता नवीन तुम्हाला ऍडिशन काय करायचे आहे की पीएम ची जी लिस्ट आहे ती पीएम ची लिस्ट, ओके, आणि इकडे सीएम ची लिस्ट, मुख्यमंत्र्यांचा क्रम, पंतप्रधानाचा क्रम, हे तुम्हाला सांगायला नको, कारण की तुम्ही ह्याच्याबद्दल ऑलरेडी ट्रिका पाठ केलेल्या आहेत आणि हा पाठांतराचाच पार्ट आहे. त्याच्यामुळं तुम्ही सुद्धा त्या गोष्टी करू शकता. आपल्याला अजून एक्झामला वेळ आहे, तर त्याच्यामुळे आपण एक्झामच्या अगोदर ह्या पटपट सर्व पुन्हा एकदा ते जे ट्रिका वगैरे आहेत तर त्या सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेल. ठीक आहे. सो पीएम आणि सीएम हा टॉपिक आपला संपला. त्यानंतर थोडं मी जाता सांगेल डेप्युटी पीएम किंवा डेप्युटी सीएम या पदाबद्दल.
उपपंतप्रधान आणि उपमुख्यमंत्री ही दोन्हीही घटनात्मक पदं नाही आहेत. संसदीय शासन व्यवस्थेमध्ये काळाच्या ओघामध्ये निर्माण झालेली एक व्यवस्था आहे. त्याचं घटनेशी कुठल्याच कलमामध्ये रेफरन्स आपल्याला पाहायला मिळत नाही. एक औपचारिक म्हणून त्या दोन्ही पदांना बघितलं जातं. जेव्हा पंतप्रधान हा गैरहजर असतो तर त्याच्या गैरहजेरीमध्ये उपपंतप्रधानाचा रोल असतो, परंतु जनरली उपपंतप्रधान या पदाला महत्व हे खूप कमी असतं ऍज कम्पेअर टू पंतप्रधान. तसंच उपमुख्यमंत्री सुद्धा आज तुम्ही बघत असाल सगळे वास्तविक अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्यांना फक्त एक सजेशन किंवा त्यांना त्यांच्या कामामध्ये मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री पद असे संसदीय शासन व्यवस्थेमध्ये संकेत निर्माण झालेले आहेत. ओके, सो थांबूयात आपण. पुढचा आपला टॉपिक असेल तो म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळ.